तर नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शेवटी प्रतीक्षा संपली. राजा शिवाजी रिलीज झालाय. फर्स्ट डे फर्स्ट शो बघून आलोय. आणि सर्वात पहिली गोष्ट जी तुम्हाला सांगतो, जी मला मोठ्या प्रमाणात जाणवली, भिडली, चांगली वाटली, ती म्हणजे या चित्रपटाची भव्यता. मराठी सिनेसृष्टीने तांत्रिकदृष्ट्या किती मोठी झेप घेतली आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे राजा शिवाजी. बघा, महाराजांवर आजपर्यंत असंख्य चित्रपट आले. आपण ते पाहिले, नावाजलेही, कौतुकही केलं. पण हा जरा वेगळा आहे. शिवरायांच्या जीवनातील कालक्रम साधारणतः आपल्या सगळ्यांना माहीत असतो. त्यामुळे केवळ स्टोरी सांगणे हा शिवरायांवरील चित्रपटाचा उद्देश कधीच नसतो. उद्देश असतो तुम्ही किती चांगल्या पद्धतीने प्रेझेंटेशन करता, किती मोठ्या भव्य लेवलवर ते घेऊन जाता. आणि या बाबतीत हा चित्रपट राजा शिवाजी येथे उजवा ठरतो. कथानक सुरू होते शिवरायांच्या जन्मापूर्वीपासून. स्वराज्याचे बीज रोवणारे शहाजीराजे, आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही यांचा आपसी सत्ता संघर्ष, त्यात होरपळला जाणारा मराठा मुलूक, जिजाऊचे वडील लखुजी जाधव यांची हत्या आणि तो काळ वगैरे, हे सर्व 17व्या शतकातील महाराष्ट्र पुन्हा एकदा जिवंत झाल्याचा भास होतो. इतकी अचूक वातावरण निर्मिती केली आहे. आणि सर्वात महत्वाचे, जे आजपर्यंत आपण कोणत्याही चित्रपटामध्ये बघितलं नाही, जे नेहमी दुर्लक्षित राहिले, ते म्हणजे शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजे. त्यांचं स्वराज्यासाठीचं योगदान, शिवरायांचे त्यांच्याशी असलेले नाते, या अज्ञात बाजूवर चित्रपटाने प्रकाश टाकला आहे, जे तुम्हाला नक्कीच भावनिक करून सोडेल. मित्रांनो, अभिनयाच्या बाबतीत चित्रपट ठीकठाक आहे. सर्वांनीच उत्तम पात्रांना साजेसे काम केलेले आहे. रितेशने सुद्धा ठीकठाक ऍक्टिंग केली आहे. ठीकठाकच म्हणावं लागेल, कारण सर्वांनाच वाटते आणि मनापासून वाटते की रितेश त्या भूमिकेत शोभत नाही. सोबतच त्याने त्याच्या फिजिक्सवर जे काम करायला पाहिजे तेही केलेलं नाही. काही ऍक्टर जसे वजन घटवतात, काही वजन कमी करतात, त्या रोलसाठी पात्र होण्यासाठी वाटेल ते करतात. इथे रितेशने ते एफर्ट्स घेतलेले दिसत नाही. आणि हे बोललं पाहिजे राव. उगाच आपला मराठी माणूस आहे, मराठी चित्रपट आहे म्हणून चुका पत्रात घालणे बरोबर नाही. हा, पण अभिषेक बच्चनने मात्र छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली आणि ती अप्रतिम झाली. इथे त्यांचं कौतुक केलं पाहिजे. सोबतच अमोल गुप्ते, आदिलशाह आणि विद्या बालन, बडी बेगम यांचा अप्रतिम अभिनय बघण्यासारखा आहे. गाणी तर अप्रतिम आहेच, काही सांगण्याची गरजच नाही. बॅकग्राऊंड म्युझिक दमदार आहे. संतोष शिवन यांच्या सिनेमॅटोग्राफी अप्रतिम झाली. अजय अतुल यांचे संगीत या ऐतिहासिक कथेला वेगळ्या उंचीवर घेऊन जातात. आणि क्लायमॅक्स, भाई, बुद्धिबळ हा चॅप्टर, ती ऐतिहासिक अफजल खान शिवराय भेट, तो प्रसंग एवढा जबरदस्त झालाय की नुसते गुजबम्स येतात. अफजल खानाला हुलकावणी देत वाघनखाने फाडणे असो, त्याचा वकील कृष्णाजी कुलकर्णीचा चुलूट मारल्यासारखा टप्प्यात कार्यक्रम करणे असो, सय्यद बंडा, जीवा महाले, सर्वच रोमांचक, सरप्राइझिंग आहे. आणि अभिमान वाटावा असा गौरवास्पद आहे. आणि तुम्हाला सांगतो, हा आहे राजा शिवाजी चित्रपटाचा सर्वोत्कृष्ट भाग. हा देखावा बघायला तर पुन्हा पुन्हा चित्रपट बघावासा वाटेल. सिनेमॅटोग्राफी, अभिनय, दिग्दर्शन तिन्ही साधल्या या ठिकाणी. परंतु मित्रांनो, शेवटी हा एक ऐतिहासिक चित्रपट आहे. रितेश देशमुख पहिल्यांदा दिग्दर्शन करतोय, त्यात लीड रोल, आणि सोबत बायका मुलांना आणि सर्व मित्रमंडळींना सुद्धा सोबत घेऊन चित्रपटात आणलंय. ऐतिहासिक चित्रपटासाठी कास्टिंग करताना अभ्यासपूर्ण, काळजीपूर्वक, अतिशय सिरियसपणे करायची असते. परंतु इथे तसं झालेलं अजिबात दिसत नाही. कॅमेरा वर्क उत्तम झालं असलं तरी व्हीएफएक्स जास्त वापर खूप खटकतो. रिअल लोकेशन्स, रिअल प्राणी, जसे हत्ती वगैरे प्राणी वापरलेत, ते रिअल असते तर खूप प्रभावी वाटले असते. मित्रांनो, इथे प्रश्न उभा राहतो की ऐतिहासिक काळ उभा करण्यात तंत्रज्ञान यशस्वी झाले का? याचे उत्तर तर हो, काही प्रमाणात निश्चितच झाले आहे. आणखी एक गोष्ट, शिवराय आणि मावळ्यांचे नाते. शोषित, अन्यायग्रस्त, अठ्ठरपगड जातीतून शिवरायांनी उभी केलेली माणसं, मावळे, त्यांचे सवंगडी, हे चित्रपटात कुठेच दिसत नाही. शिवराय एकटे एकाकी असल्यासारखे वाटत राहतात. रायरेश्वराच्या रावळातील शपथ ही मावळ्यांसोबतची होती, पण चित्रपटात ते वेगळेच दाखवले. त्यांची लोककल्याणकारी धोरणे, सामाजिक दृष्टी ही सुद्धा गायब आहे.
युद्ध, राजकारण आणि तथाकथित देवधर्म यांच्या रिपिटेशन मध्ये चित्रपट अडकून पडतो. अशा बऱ्याच कमतरता सुद्धा या चित्रपटात आहेत. बघा, अपेक्षेप्रमाणे चित्रपट खरा उतरत नसला तरी एवढं मोठं बजेट घेऊन मराठीमध्ये झालेला प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे. आणि शेवटी चित्रपट शिवरायांचा आहे. मित्रांनो, साधा सुद्धा मूवी नाही आणि मराठीत एवढा भव्य दिव्य चित्रपट झालाय, तेव्हा कसाही असो तो आपल्याला बघणं आवश्यकच आहे. मी या चित्रपटाला 5 पैकी 4 रेटिंग देईल. तर मित्रांनो, तुम्हाला चित्रपट कसा वाटला? तुम्ही बघितला का? बघितला नसेल तर नक्की बघा आणि कमेंट मध्ये आपलं मत नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट करणे विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.